नमस्कार. आपलं या प्रेमरंग चॅनेलवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. रुद्र ऑफिसचे काम आवरून संध्याकाळी 8च्या दरम्यान घरी येतो. तो घरी येऊन डायरेक्ट रूममध्ये जातो. त्याची बॅग बेडवरती ठेवून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो. त्याच्या लक्षात येते की अनु रूममध्ये नाही. कदाचित ती बाहेर असेल हा विचार करून तो शांत बसतो. घरची मेड सीमा रुद्रसाठी कॉफी घेऊन येते. रुद्र कॉफी पी थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसतो आणि नंतर परत त्याचे काम करू लागतो. नंतर जेवणाच्या वेळी तो सगळ्यांसोबत खाली जेवणासाठी येतो, पण त्याला अनु कुठेही दिसत नाही. त्याची नजर अनुला शोधत होती, पण त्याला अनु दिसतच नव्हती. रुद्र, आज खऱ्या अर्थाने तुझं पोट भरलं असेल ना? गिरिजा बोलते. का? असं का बोलत आहेस मॉम तू? शौर्य मध्येच गिरिजाचे बोलणे ऐकून बोलतो. अरे शौर्य, आपल्या रुद्रला पिठलं भाकरी हे असलं आवडतं ना, तर आज अनुने दुपारी हे सगळं जेवण बनवले होते, म्हणून मीच तिला रुद्रसाठी डबा घेऊन ऑफिसमध्ये सुद्धा पाठवलेलं होतं. रुद्र, तू अगदी तुझ्यासाठी एकदम परफेक्ट बायको शोधून आणलेली आहेस बघ. तुला एवढं छान पिठलं भाकरी आवडते म्हणून तू कितीतरी मेड घरामध्ये ठेवलेल्या होत्यास, पण तुला त्यांच्या हातचं पिठलं भाकरी आवडतच नव्हतं. मग आजचं पिठलं भाकरं तुला आवडलं की नाही? आजचं जेवण कसं झालं होतं? खास तुझ्या बायकोने बनवलं होतं. अरे वा, बाईची तर मज्जाच मज्जा आहे. आता बाईला रोज बायकोच्या हातचं टेस्टी जेवण मिळणार. मी सुद्धा कधी ते पिठलं भाकरी खात नाही, पण तू बोललीस म्हणून मी दुपारी खाऊन बघितले. खरंच खूप छान झाले होते. अरे वा बोलते. रुद्र घरच्यांचं बोलणं ऐकतच जेवत होता. तो कसा तरी अनुला शोधत इकडे तिकडे बघत त्याचे जेवण संपवतो आणि परत रूममध्ये येतो. त्याला समजत नव्हते की अनु नक्की गेली तरी कुठे आहे. थोडं अस्वस्थपणे रूममध्ये तो एरझाऱ्या मारत होता. कुठे गेली ही? रेवा, शौर्य सगळेजणच घरामध्ये आहेत. मॉम, आजी यांच्यासोबतसुद्धा ती नाही गेली. सगळे जेवताना तर एकत्रच खाली होते, फक्त ही नव्हती. मग ही गेली तरी कुठे? मी दुपारी जास्त काही बोलून गेलो का हिला? त्याचा राग तिने मनामध्ये धरला का? पण तिच्यामुळे ऑफिसमधला रूल मोडला ना. काय गरज होती ऑफिसमध्ये यायची? पण आता जेवताना मॉम बोलली तसं मॉमनेच तिला ऑफिसमध्ये पाठवलेलं होतं. यामध्ये तिची तरी काय चूक होती ना? रुद्र स्वतःच्या मनाशीच बोलत होता. घरच्यांना माहिती असेल का ती कुठे गेलेली आहे? घरच्यांनी तिचा विषयसुद्धा काढला नाही, म्हणजे नक्कीच त्यांना माहिती असणार ती कुठे आहे. घरचे तिची काळजी करत नाहीत म्हणजे ती सेफ असणार आहे. घरच्यांना सांगून ती कुठेतरी गेली आहे, पण मला सांगता येत नाही का? मी नवरा आहे ना तिचा, मला सांगून जायला हवे होते ना तिने. रुद्र, तू हे काय बोलत आहेस? तुझा काय संबंध? तू हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेले आहेस. ती तुला सांगून जाऊ दे अथवा न जाऊ दे, तुझा काय संबंध आहे? यामध्ये ती काहीही करू शकते, तू तिला काही बोलू शकत नाहीस. रुद्र परत स्वतःला समजावत बोलतो. त्याचं एक मन वेगळं बोलत होतं, तर एक मन काही वेगळंच त्याला सांगत होतं. त्याचं मन अस्वस्थ होत होते. त्याचं कोणत्याही कामामध्ये सुद्धा आता लक्ष लागत नव्हते. तो एरझाऱ्या मारत असताना अचानक त्याचं लक्ष दरवाजाजवळ जातं. दरवाजाजवळ कोणीतरी आल्याची त्याला चाहूल लागलेली होती. तेवढ्यात अनु रूममध्ये येते. अनुला बघून रुद्रच्या चेहऱ्यावरती नकळतपणे स्माईल आलेली होती, पण तो स्वतःच्या चेहऱ्यावरची ती स्माईल लपवत स्वतःला शांत करत बेडवरती बसतो. अनु रुद्रकडे न बघताच पर्स टेबलवरती ठेवते आणि कोणाला तरी कॉल करून फक्त पोहोचले असं बोलते. रुद्र तिचं फोनवरचं बोलणं ऐकत होता, पण तिने कोणाला कॉल करून सांगितले हे मात्र त्याला माहिती नव्हते. कोणाला गेली होती भेटायला आणि घरच्यांना याबद्दल माहिती होते का? कोणी हिच्या आयुष्यामध्ये आहे का बॉयफ्रेंड? रुद्र स्वतःशीच विचार करतो. आणि तिचा मोबाईल टेबलवरती ठेवते आणि फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन ती एक सिंपल साडी नेसून बाहेर येते. ती रुद्रकडे एकदा बघते तर रुद्र मोबाईलमध्ये बघत काहीतरी करत होता, पण खरं तर त्याचे लक्ष अनन्याकडेच होते. रुद्रच्या समोर असं कसं झोपणार म्हणून अनन्या बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहते. इकडे रुद्र पाठमोरं अनन्याकडे बघत होता. बराच वेळ अनन्या बाहेरच उभा होती. रुद्र कधी झोपतो आणि लाईट्स बंद करतोय असं तिला खरं तर झालेलं होतं, कारण रुद्र समोर असं लाईट सुरू असताना झोपणे तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं. रुद्र मात्र तसाच बेडवरती बसून होता.
कदाचित त्याला अनन्याशी बोलायचं होतं, पण कसे बोलावे हे मात्र त्याला समजत नव्हते. थोड्या वेळाने तो सुद्धा बाल्कनीमध्ये जातो आणि तिच्याशी बोलण्याचा तो प्रयत्न करू लागतो. तो एवढेच बोलतो. अचानक रुद्रचा आवाज आल्यामुळे अनन्या पटकन मागे वळून बघते तर समोर रुद्र उभा होता. रुद्रला समोर उभं असलेलं बघून अनु थोडीशी घाबरते आणि पटकन नजर खाली घेते. तिच्या डोळ्यांसमोर दुपारचा प्रसंग पटकन आठवतो. रुद्र दुपारी किती चिडलेला होता. त्याचा रागीट चेहरा तिच्या डोळ्यासमोर आलेला होता. ती खाली बघून रूममध्ये जाऊ लागते. तेवढ्यात रुद्र अनन्याचा हात पकडतो. रुद्रच्या स्पर्शाने अनन्या जागच्या जागी थांबते. पोटामध्ये हजारो फुलपाखरे उडत होती. हे असं का होत आहे तिला सुद्धा माहिती नव्हतं आणि इकडे रुद्र असा का वागत आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हतं. मनाने कितीही ठरवले तिच्यापासून लांब जायचे, तिचा आणि माझा काहीही संबंध नाही, तरीही आपोआप त्याच्याकडून हे सगळं काही घडून जात होतं. रुद्र अजूनही तिचा हात धरून उभा होता. अनन्या मात्र रुद्रकडे बघत नाही. रुद्र तिच्या हाताला पकडून तिला स्वतःजवळ खेचून घेतो, तरीही अनन्या अजूनही खालीच बघत होती. पोटात हजारो फुलपाखरे उडत होती, पण रुद्र काय बोलणार यामुळे तिला आणखीन जास्त भीतीसुद्धा वाटत होती. रुद्र आणि अनन्या आता एकमेकांच्या समोर होते. रुद्रने अनन्याला मागे बाल्कनीला टेकून उभा केलेले होते आणि तो तिच्या अगदी जवळ उभा होता. रात्री थंडगार वारा सुटलेला होता. वाऱ्यामुळे अनन्याच्या साडीचा पदर, तिचे केस उडत होते, पण केसांना आणि तिच्या पदराला सावरण्यासाठी सुद्धा तिचा हात तिथपर्यंत जात नव्हता. एवढी ती घाबरून गेलेली होती. वाऱ्यावरती तिचे उडणारे केस, चंद्राच्या प्रकाशामध्ये तिचा दिसणारा चेहरा याकडे आपोआपच रुद्र आकर्षित होत होता. त्याचा हात आपोआप तिच्या कमरेजवळ गेलेला होता. हळूहळू तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, पण अजूनही अनन्याचा चेहरा खालीच होता. ती खालीच बघत होती, पण रुद्रच्या परफ्यूमच्या वासाने तिचं मनसुद्धा विचलित होत होतं. तिच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळीच भावना निर्माण झालेली होती. रुद्र हळूहळू तिच्या अगदी ओठांच्या जवळ आलेला होता. दोघांमध्ये आता अजिबात अंतर नव्हते. तिच्या केसांमुळे तिचा चेहरा निम्मा झाकलेला होता. हळूच तो तिच्या गालावरती आलेले केस कानामागे सारतो. रुद्रच्या हातांचा स्पर्श चेहऱ्याला झाल्यामुळे तिच्या पोटामध्ये आणखीन हजारो फुलपाखरे उडू लागतात. अंगावरती शहारा आलेला होता. बाहेर थंडगार वारा सुटलेला होता. थंडीसुद्धा वाजतच होती. अचानक ढग जोरात वाजू लागतात आणि इकडे अनन्या पटकन रुद्रच्या मिठीमध्ये शिरते. रुद्रचे हातसुद्धा तिच्या पाठीवरती येतात. तिने सुद्धा घट्ट रुद्रला पकडून ठेवलेलं होतं. तेवढ्यात पाऊससुद्धा पडू लागतो. ढगांचा गडगडाट होतच होता आणि पाऊससुद्धा पडत होता. ढगांचा आवाज जास्त वाढतच होता, तसं अनन्या जास्त घाबरून रुद्रला जास्त घट्ट मिठी मारत होती. रुद्रला तिची भीती समजत होती. तेवढ्यात लाईटसुद्धा जातात. लाईट का गेली? अनन्या घाबरून बोलते. रुद्र पटकन मोबाईल काढतो आणि टॉर्च ऑन करतो. तो तिला हाताला पकडून रूममध्ये घेऊन येतो आणि तिला बेडवरती बसवतो आणि पटकन कॉल करतो. हॅलो, लाईट कशी काय गेली? सर, ते बाहेर खूप पाऊस आहे ना, त्यामुळे लाईट गेली आहे. लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे. इन्व्हर्टर आहे ना घरात? घरात त्याची सोय सगळी आहे ना? मग तो का नाही लावला अजून? पटकन लाईट यायला हवी. सर ते काय झाले? पटकन बोल. सर, म्हणजे 2 दिवसांपूर्वी त्यालासुद्धा प्रॉब्लेम आला होता आणि ते सर दुरुस्त करायचे आहे. सॉरी सर. लवकरात लवकर लाईट यायला हवी. रुद्र रागात बोलतो. सर मी बघतोय, मी ट्राय करतोय. रुद्र रागाने कॉल कट करतो. आता लाईट येईल असं त्याला अजिबातच वाटत नव्हतं, कारण घरातील इन्व्हर्टरसुद्धा खराब झालेला होता. इकडे अनन्या मात्र हातावरती हात ठेवून बाहेर बघत होती. ढगांचा गडगडाट जसा जास्तच होईल तशी तिला भीती वाटत होती. रुद्र रूममध्ये एक कॅन्डल लावतो
कॅन्डलच्या प्रकाशामुळे रूममध्ये थोडेफार दिसत होते, तरीसुद्धा अंधारच होता. अनुच्या रुद्राकडे लक्ष जाते. तिच्या लक्षात येते की रुद्र बेडवरती झोपणार असेल, म्हणून ती पटकन उठून सोफ्यावरती बसते. पण तिला माहिती होतं तिला आता झोप येणार नाही. एक तर रुद्रसोबत एका रूममध्ये, त्यात लाईट्स बंद, बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि त्यात ढगांचा गडगडाटसुद्धा होत होता. रुद्र मोबाईलमध्ये बघत बेडवरती बसतो, तर इकडे अनन्या सोफ्यावरती बसून बाहेर बाल्कनीमध्ये बघत होती. बिचारी घाबरून गेलेली होती. या लाईटीलासुद्धा आत्ताच जायचं होतं का? आणि यात हा पाऊस. अनन्या मनामध्ये बडबड करत होती. रात्रीचे 11 वाजून गेलेले होते. दोघेही तसेच बसलेले होते. रुद्र ती कधी झोपेल याची खरं तर वाट बघत होता. पण इकडे मात्र आपल्या अनन्याला झोप येणारच नव्हती. शेवटी रुद्रच बोलतो, खूप उशीर झालेला आहे. 11 वाजून गेलेले आहेत. पाऊस काही थांबणार नाही आणि लाईटसुद्धा येणार नाही असं वाटतंय. थोडा इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे लाईट्स येऊ शकत नाही. तू झोप. हां झोपते मी. अनु पटकन स्वतःच्या अंगावरती ब्लँकेट ओढून घेते आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागते. ढगांचा आवाज जसा जास्तच होईल तशी ती घाबरत होती. अचानक दचकत होती. रुद्रचं तिच्याकडे लक्ष होते. तिच्याकडे बघतच तो बेडवरती झोपलेला होता. मध्ये जोरात जास्त ढगांचा गडगडाट ऐकू येतो आणि अनन्या घाबरून उठते. व्हॉट हॅपन? अनुला असं घाबरत उठलेलं बघून रुद्रसुद्धा पटकन उठून तिच्या जवळ येत बोलतो, नाही काही नाही. नक्की? तुला भीती वाटत आहे का पावसाची? नाही मला का भीती वाटेल? नाही, मी नाही घाबरत. तेवढ्यात आणखीन जोरात ढगांचा गडगडाट ऐकू येतो. अनु घाबरून ब्लँकेट घट्ट पकडते. रुद्रला तिचं वागणं बघून खरं तर हसू येत होतं, पण तो काहीच न बोलता परत बेडवरती जातो. काय झालं आज ढगांना? काय गरज आहे इतकं गरजायची? आधीच मला भीती वाटत आहे आणि त्यात हा पाऊस थांबत पण नाही. अनु मनाशीच बडबड करतच अंगावरती ब्लँकेट गुंडाळते आणि परत ती झोपण्याचा प्रयत्न करू लागते. इकडे रुद्रालासुद्धा आता दिवसभर कामामुळे झोप येत होती. त्याचासुद्धा डोळ्याला लागलेलाच होता. तेवढ्यात अनु घाबरून उठून बसते. बाहेर बघतं तर विजा जोरजोरात चमकत होत्या. ढगांचा आवाज काही बंद झालेला नव्हता. आता लावलेली कॅन्डलसुद्धा संपत आलेली होती. तिचं लक्ष बेडवरती जाते तर रुद्र झोपलेला होता. ती तशीच उठून रुद्रजवळ येते. रुद्रला उठवण्यासाठी हात समोर करते आणि परत मागे घेते. हा माणूस इतक्या पावसात, आवाजात कसा काय झोपू शकतो? त्यात कॅन्डल पण संपत आहे. या माणसाला कसलीच दुसऱ्याची काळजी नाही. अनु टेबलजवळ जाऊन कॅन्डल शोधू लागते, पण तिला दुसरी कॅन्डल काही सापडतच नाही. देवा, कसली परीक्षा बघत आहे श्री माझी. आता कॅन्डल कुठे गेली? अनु कॅन्डल शोधत होती, पण तिला कॅन्डल सापडतच नव्हती. अजून ती या घरात नवीन होती, त्यामुळे कोणत्या गोष्टी कुठे असतात हे मात्र तिला एवढ्या चांगल्या पद्धतीने माहिती नव्हते. इकडे कॅन्डल आता थोडीच राहिली होती, अगदी संपणारच होती. त्यामुळे कॅन्डलचा प्रकाशसुद्धा थोडासा कमी होत आलेला होता. हळूहळू राहिलेली कॅन्डलसुद्धा विझते आणि रूममध्ये पूर्णपणे अंधार पसरतो. आता मात्र अनन्या जास्तच घाबरलेली होती. तिला अंधाराची जास्त भीती वाटायची. आत्तापर्यंत ती कधीच इतक्या मोठ्या घरात राहिलेली नव्हती आणि कायम तिच्यासोबत तिची आई आणि अभि असायचे. आता रूममध्ये पूर्णपणे अंधार होता. त्यात जास्त न ओळखणारा माणूस म्हणजे रुद्र तिच्यासोबत होता. बाहेर ढगांचा गडगडाट होत होता, विजा होत होत्या. मग घाबरून तर जाणारच होती ना ती घाबरून तिचा मोबाईल शोधू लागते, पण अंधारामध्ये तिला काहीच दिसत नव्हते. ती हाताच्या सहाय्याने वस्तूला स्पर्श करत हळूहळू पुढे जात होती. तिचा पाय बेडला लागतो आणि तिचा तोल जाऊन ती बेडवरती पडते. अनन्या हळूच ओरडते. अनन्या बेडवरती पडल्यामुळे अनन्याचा धक्का रुद्रलासुद्धा लागलेला होता. अनन्याचा आवाज आणि तिचा स्पर्श यामुळे रुद्रसुद्धा पटकन जागा होतो, पण अंधारामध्ये त्यालासुद्धा काहीच दिसत नव्हते. व्हॉट हॅपन? ते लाईट नाही ना, आणि कॅन्डलसुद्धा विझलेली आहे. मला दुसरी कॅन्डल सापडत नाही.
पण इतक्या रात्री कॅन्डलची काय गरज आहे? झोपताना लाईट्स बंदच करून झोपत असतो ना आपण. झोपली होतीस ना तू, मग काय गरज होती उठायची? आणि तसंही रूममध्ये आता कॅन्डल नाही, एक होती ती मी लावली होती. हां ओके. अनन्या एवढं बोलून उठण्याचा प्रयत्न करू लागते, पण अंतरामध्ये तिला काही दिसत नसल्यामुळे तिचा परत स्पर्श रुद्रला होतो. तिला नीट उठता येत नव्हते. साडीमध्ये पाय अडकलेला होता. तेवढ्यात आणखीन ढगांचा आवाज जोरात ऐकू येतो. विजा चमकू लागतात. अनन्या घाबरून पटकन रुद्रच्या मिठीतच फिरते. मला मला ते भीती वाटते. मला सवय नाही अंधाराची. मला भीती वाटते. आणि त्यात हा पाऊस, हा ढगांचा गडगडाट, मला भीती वाटत आहे. अनन्या रुद्राला घट्ट मिठी मारून बोलते. रुद्राचे हातसुद्धा आपोआप तिच्या कमरेभोवती जातात. तोसुद्धा तिला मिठीमध्ये घेतो. मगाशी मी विचारली होते तेव्हा तर मग भीती वाटत नव्हती ना तुला? रुद्र मुद्दामच तिची मस्करी करत बोलतो. हां मी तसंच बोलले का? पण मला आता भीती वाटत आहे. प्लीज मी आज सोफ्यावर झोपले नाही तर चालेल का? मी इथे बेडवर झोपू का प्लीज? अनन्या घाबरत बोलते. ओके, तू बेडवरती झोप, मी सोफ्यावरती झोपेन. नाही नको तुम्ही प्लीज इथे झोपा. मला भीती वाटते. मी एकटी नाही राहू शकत इतक्या अंधारामध्ये. आणि हा आवाज नको. प्लीज तुम्ही इथे थांबा. अनन्या रडत बोलते. अनन्याचा रडका आवाज ऐकून रुद्र तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो. कूल डाऊन, मी इथेच आहे. काही नाही होणार. हे नॉर्मल आहे. काही नाही होणार. प्लीज आजच्या दिवस मी इथे झोपेन. उद्यापासून मी सोफ्यावरती झोपेन. पण प्लीज, नाही तर तुम्ही मला आजी किंवा रेवाच्या रूममध्ये पाठवा. मी तिथे झोपेन. पण मला प्लीज एकटीला नका झोपायला सांगू. मला सवय नाही. तू आजी किंवा रेवाच्या रूममध्ये जाऊन काय करणार आहेस? आणि त्यांना काय सांगणार आहेस? त्यांना संशय येईल. त्यापेक्षा तू इथेच झोप. हो मी इथेच झोपते. अनन्या घाबरतच रुद्रच्या मिठीतून बाहेर येते. रुद्र तिला त्याच्या बाजूला नीट झोपायला सांगतो. तिच्या अंगावरती ब्लँकेट देतो. तोसुद्धा दोघांमध्ये थोडे जास्तच अंतर टाकून दुसऱ्या बाजूला झोपतो. दोघे एकमेकांमध्ये जास्त अंतर ठेवून बेडवरती झोपलेले होते. पण अजूनही अनन्याची भीती गायब झालेली नव्हती. जसा ढगांचा आवाज येईल तसं ती हळूहळू रुद्राच्या दिशेने सरकत होती. रुद्र जागाच होता. त्यालासुद्धा आता झोप लागत नव्हती. दोघेही विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलेले होते. पण हळूहळू अनन्या मागे मागे सरकत होती. एक क्षण असा येतो की तिचा धक्का रुद्राला लागतो. तिचा धक्का लागल्याबरोबर दोघे एकमेकांकडे वळून बघतात. आता काय प्रॉब्लेम आहे तुझा? नीट झोपतासुद्धा येत नाही का तुला? सॉरी ते मला भीती वाटते. अनन्या रडतच बोलते. शांत हो. इतकं काहीच झालेलं नाही. ढगांचा फक्त गडगडाट होत आहे. पाऊस पडत आहे. घाबरण्यासारखं काय आहे? अनन्या रुद्राच्या शॉर्टला पकडते आणि त्याच्या मिठीमध्ये शिरते. ती काहीच बोलत नाही. फक्त ती रडत होती, हुंदके देत होती. रुद्र तिच्या अशा वागण्याने थोडा आश्चर्यचकित होतो. त्याला तिचं हे वागणं थोडं अनएक्सपेक्टेड होतं. ती स्वतःहून आज त्याच्या जवळ येत होती. ती त्याच्या मिठीमध्ये होती. त्यालासुद्धा का काय माहिती, पण ती अशीच मिठीमध्ये राहावी असं वाटत होतं. ती जवळ आल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होत होती. अजूनही तिचं मुसमुसणं सुरूच होतं. बास झालं आता. माझा शर्टसुद्धा ओला झालेला आहे. बाहेर जितका पाऊस पडत नाही ना, तितकं तू रडून आता रूममध्ये पाणी करशील. कूल डाऊन, मी आहे ना सोबत. काही नाही होणार. पाऊस आहे तो, थांबेल सकाळपर्यंत. नको घाबरूस तू. रुद्र तिच्या पाठीवरून हात फिरत बोलतो. मी आज तुमच्या मिठीमध्ये झोपू का प्लीज? ते रडत बोलते. आता रुद्रालासुद्धा काय बोलावं समजत नव्हतं. तिचा इनोसंटपणा त्यालासुद्धा आवडत होता. तिचं हे अगदी लहान मुलांसारखं विचारणं हे त्याला वेड लावणारं होतं. शांतपणे झोप. मी आहे सोबत. काही नाही होणार. तो तिच्या केसांवर हात फिरत बोलतो. ती त्याच्या आणखीन घट्ट मिठीत शिरते. दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये होते. रुद्रसुद्धा त्याची मिठी घट्ट करतो आणि तिला स्वतःच्या कुशीमध्ये घेतो. तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागतो. तिला आता थोडे बरे वाटत होते.
रुद्रच्या मिठीमध्ये होती, त्यामुळे कसलीच तिला आता भीती वाटत नव्हती. एकदम सेफ, सुरक्षित वाटत होतं. कधी तिला झोप लागते हे तिलासुद्धा समजत नाही. रुद्रसुद्धा तिला मिठीमध्ये घेऊन तो क्षण अनुभवत होता. त्यालासुद्धा कधी झोप लागते हे त्यालासुद्धा समजत नाही. सकाळचे 7 वाजलेले होते. दोघेही अजूनही एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले होते. 7च्या दरम्यान रुद्राला जाग येते. तो आळस देत त्याचा हात हलवतो तर त्याच्या लक्षात येते की अजूनही अनन्या त्याच्या मिठीमध्ये होती. अजूनही तिने रुद्रचा शर्ट मुठीत घट्ट पकडून ठेवलेला होता. त्याच्या एका हातावरती तिने तिचे डोके टेकवलेले होते आणि निवांतपणे त्याच्या मिठीत झोपलेली होती. आज रुद्रलासुद्धा उठायला कसा उशीर झाला आहे त्यालासुद्धा समजले नाही. रोज 5 वाजता उठणारा रुद्र आज चक्क 7 वाजता आले तरी उठलेला नव्हता. तो अनन्याच्या चेहऱ्याकडे बघतो तर रात्री रडून रडून चेहरा अगदी सुकून गेलेला होता. तिचे केस तिच्या चेहऱ्यावरती आलेले होते. रुद्र तिच्या चेहऱ्यावरती आलेले केस तिच्या कानाच्या पाठीमागे हळू सारतो. ती त्याच्या हातावरती डोकं ठेवून झोपलेली होती, त्यामुळे त्याला उठता येत नव्हतं. तो हळूच तिचं डोकं पिलोवरती ठेवतो आणि स्वतःचा हात काढून घेतो. पण इकडे तिने एका हाताने अजूनही त्याचा शर्ट पकडलेला होता. अगदी लहान बाळाप्रमाणे तिने शर्ट पकडलेला होता. त्याला हे सगळं काही बघून हसूच येत होतं. तो हळूच तिचा हात काढून घेतो. त्याचं लक्ष तिच्याकडे जाते तर तिने तिचा अवतार काही विचित्रच करून घेतलेला होता. रोज झोपताना तिच्या अंगावरती ब्लँकेट असायचं, त्यामुळे एवढं काही समजत नव्हतं. पण आज त्याच्या अंगावरती ब्लँकेट नव्हतं, त्यामुळे साडी तर पूर्ण वरती आलेली होती. पोटापासूनसुद्धा बाजूला झालेली होती. तिचा पदरसुद्धा तिच्या खांद्यावरून खाली आलेला होता. तिला असं समोर बघून रुद्र पटकन नजर फिरवतो आणि बेडवरती असलेले ब्लँकेट तिच्या अंगावरती टाकून फ्रेश व्हायला जातो. रात्री झोपायला उशीर झालेल्यामुळे अनन्या बराच उशीर झोपलेली होती. तिला 9च्या दरम्यान जाग येते. ती उठून बघते तर समोर रुद्र ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. तिचं लक्ष घड्याळामध्ये जाते तर 9 वाजलेले होते. बापरे, इतका उशीर झाला. ती स्वतःशीच बडबड करत उठू लागते. तिचं लक्ष स्वतःकडे जाते तर ती बेडवरती होती आणि खांद्यावरचा पदर खाली पडलेला होता. साडीसुद्धा पूर्ण वरती आलेली होती. तिला तिचा अवतार बघून समोर रुद्रला बघून खूपच विचित्र वाटते. ती पटकन स्वतःची साडी नीट करते आणि उठते. रुद्र तिच्याकडे बघतो तर ती साडी नीट करत होती. अनुचे लक्ष पण त्याच्याकडे जाते. ती पटकन बोलते, सॉरी खरंच सॉरी, उठायला उशीर झाला ना मला. अनुच्या बोलणी ऐकून रुद्र काहीच बोलत नाही. तो त्याचे आवरू लागतो. अहो, अनु आवाज देते. रुद्र तिच्याकडे बघतो. ते काल रात्रीसाठी थँक्यू. रुद्र आवरतच बोलतो. अनु पदराशी खेळतच विचार करत बोलते, तुम्ही नाश्ता केला का? नाही. मग तुम्ही फक्त 10 मिनटं थांबा, मी पटकन आवरून तुमच्यासाठी काहीतरी बनवते. घरी भरपूर मेड आहेत, ते करतील. हां. रुद्र आवरून बाहेर जाऊ लागतो. जाता जाता तो थांबतो आणि मागे येऊन बघतो. आज रात्री एक पार्टी आहे, त्यासाठी सगळेजण येणार आहेत. पार्टीसाठी तुलासुद्धा यावं लागणार आहे, त्यामुळे आज रात्री तयार राहा आणि घरच्यांसोबत पार्टीसाठी ये. मी पार्टीसाठी? पण मी यायची काय गरज आहे का? गरज आहे म्हणून तर मी सांगत आहे ना. ऑफिशियली तू माझी बायको आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि एक मोठा प्रोजेक्ट मिळाल्यामुळे ही पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे आणि या पार्टीमध्ये घरच्यांनीसुद्धा येणं अपेक्षितच आहे आणि त्यामध्ये तूसुद्धा यायला हवंस. पण हे बघ, मी तुला विचारत नाही, मी सांगतोय, त्यामुळे घरच्यांसोबत पार्टीला ये. एवढं बोलून रुद्र बाहेर निघून जातो. हे काय आता नवीन पार्टी? मी तर कधीच अशा पार्ट्या अटेंड नाहीत केल्या आणि आता इतक्या मोठ्या लोकांच्यामध्ये मी कशी जाऊ? मला रेवाशी बोलायला हवं. नशीब फॅमिलीसोबत पार्टीसाठी जायचं आहे. अनु विचार करतच आवरायला जाते. इकडे आज रात्री पार्टी होती, त्यामुळे रुद्र त्याचा असिस्टंट बाकी सकाळी सगळ्यांनीच पार्टीची मोठी अरेंजमेंट केलेली होती. पार्टी खूपच मोठी होती, पण इकडे अनुसुद्धा टेन्शनमध्ये होती. पार्टीला कसे जायचे, काय करायचे हे सुद्धा तिला माहिती नव्हते. तेवढ्यात रेवा रूममध्ये येते. वहिनी, तू आजच्या पार्टीची तयारी केलीस का?
अरे वा, मला ते समजतच नाही गं. मी अशी पार्टी कधीच अटेंड नाही केली. मला या सगळ्याची सवय नाही आणि पार्टीमध्ये काय घालू? अगं वहिनी, एवढंच ना, यामध्ये टेन्शन काय घ्यायचं? चल, आपण ना तुझ्यासाठी शॉपिंग करूया. शॉपिंग फक्त पार्टीसाठी? नाही नको, त्यापेक्षा माझ्या साड्या आहेत ना, यामध्ये एखादी तरी साडी मी नेसते ना. वहिनी, तू साडी नेसणार आहेस का? त्यापेक्षा वन पीस घाल ना. माझ्याकडे भरपूर वन पीस आहेत. ते देऊ का तुला? शॉर्ट वन पीस आहेत बघ, चालतील तुला, छान दिसतील. नाही नाही, नको. अरे वा, खरं सांगायचं तर मी त्यात कम्फर्टेबल नाही गं. त्यापेक्षा ऐक ना, मी साडीच नेसेल. हे बघ, या साड्या आहेत, त्यामध्येच कोणती नेसू सांग ना. अनन्या सगळ्या काठापदराच्या पैठणी टाईप साड्या दाखवत होती. वहिनी, काय यार, तू हे नेसणार आहेस का? अगं त्यापेक्षा या साड्या ट्राय कर ना. अरे वा, एक साडी बाहेर काढते. ते एक ब्लॅक कलरची शिफॉनची साडी होती. त्यावरती स्लीवलेस ब्लाऊज होता. साडी खूपच छान होती, अगदी पार्टीसाठी परफेक्ट होती. ही साडी पण ही थोडी जास्त फॅशनेबल वाटत नाही का? म्हणजे इतकं स्लीवलेस ब्लाऊज आणि ही थोडी नेटची साडी आहे ना. अगं वहिनी, इतका विचार काय करतेस? तू रुद्र देशमुखची बायको आहेस. तू तर सगळ्यापेक्षा जास्त सुंदर दिसायला हवीस ना. तू ते सगळं माझ्यावरती सोड. मी तुला अशी तयार करते ना, सगळे तुझ्याकडे बघतच राहतील. आणि जास्तीत जास्त करून माझा भाई, तो तर तुला एक क्षणसुद्धा लांब जाऊ देणार नाही. आता बघ मी काय करते. पण रेवा, वहिनी, तू काहीही बोलू नकोस. तू फक्त शांत राहा. मी तुला बघ आता कशी तयार करते. रेवा जबरदस्तीने अनुला तयार करू लागते. चला, आता बघूया पार्टीमध्ये नक्की काय काय होतं, काय ट्विस्ट वगैरे येतो का. बाकी माझी दिवाळीची सुट्टी संपलेली आहे, त्यामुळे इथून पुढे रेग्युलर्स पार्ट येतील. केअरटेकर कथेचासुद्धा पार्ट येईल. फक्त माझी एकच हंबल रिक्वेस्ट आहे असं समजा, काही वेळेला मला कथेला आवाज द्यायला नाही जमला तर प्लीज सपोर्ट करा. काय 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 जण वाचक, मान्य आहे तुम्हाला माझा आवाज आवडतो, तुम्हाला ऐकायला आवडतं म्हणून तुम्ही कमेंट्स करता, पण थोडा माझासुद्धा प्रॉब्लेम समजून घेत जावा. आणि काय काय वाचक म्हणतात की तुम्ही आवाजच देत नाही, त्यामुळे आम्ही स्टोरी वाचणारच नाही. मग तुम्ही कमेंट्स करू शकता, मग तुम्ही वाचू तरी शकता ना. कमेंट्स करण्यासाठी तुम्हाला येतं, मग वाचता तरी येत असेल ना. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा आपल्या कथेवरती. बाय, टेक केअर.